पुन्हा एकदा सरांचं स्वागत करतो. आदरणीय श्री वाळवेकर सर, संस्थेचे अध्यक्षा, विश्वस्त आणि कार्यकारी मंडळ आणि सर्व साधक बंधू आणि भगिनी, सर्वांना सादर नमस्कार. आणि आपण आजच्या जन्मशताब्दी समाप्ती सोहळ्याचा पहिला दिवस आहे. 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. तर कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. आणि ॲक्च्युली हा कार्यक्रम आपण सप्टेंबरमध्ये करणार होतो, पण सर्व साधकांची अशी हे आली विनंती केली सगळ्यांनी की आम्ही जास्त संख्येने उपस्थित राहू शकू जर हा कार्यक्रम तुम्ही डिसेंबरमध्ये केला. तर आता म्हणून आपण या डिसेंबरमध्ये हा कार्यक्रम करतोय. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत. तर त्यासाठी मी संस्थेच्या अध्यक्षा आणि वाळवेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. अभिजित या स्टेजवर यावं. दिवेकर दादा कृपया स्टेजवर यावं. जानवी गुळवणे. हॅलो. आपण एक व्हिडिओ बघणार आहोत आईंचा, पण त्याच्या आधी आपण कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करणार आहोत. त्यासाठी मी हसनीस मॅडमना विनंती करतो की त्यांनी कृपया गणेश वंदना करा. ओम नमो शिवाय. वेद प्रतिपाद्या. जय जय स्वस्वं वेद्या. आत्मरूपा. थोडा रिवर्ब द्या. देवा तुझी गणेशो सकलमती प्रकाशो. निवृत्तिदासो अवधारी जोजी. अकार चरणायो गोल. उकार उदर विशाल. मकार महामंडल. मस्तकाकारी. हे तिन्ही एकवटले. तेथ शब्द ब्रह्म कवळले. ते मिया श्री गुरु कृपा नमिरे.
जी चातुर्यार्थ कला कामिनी ती श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या धन्यवाद. सुमारे 100 वर्षापूर्वी ओम मालती देवी असं एक पर्व सुरू झालं आणि या पर्वामध्ये हजारो नाही तर शेकडोनी साधकांना या सद्गुरूंनी या सद्गुरूंचा परिस्पर्श झाला असं मी म्हणेन. आणि या परिस्पर्शाने या सगळ्यांचं जीवन बदलून गेलं आणि अजूनही बदलतंय. मला वाटतं आपल्यापैकी बहुतेक जणांनी याचा अनुभव स्वतःही घेतलेला आहे. आणि परमार्थ आणि संसार याचा समन्वय साधून या अलौकिक स्थितीमध्ये आई गेल्या आणि त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. याचं वर्णन शब्दामध्ये करणं खरंच कठीण आहे. अनेक संत वाङ्मयांमध्ये या अशा अलौकिक व्यक्तींचं वर्णन केलं आहे, पण खरंच शब्द तुकडे पडतात. कारण म्हणजे कसं वर्णन करावं. आपण असं म्हणावं, तुकाराम महाराज म्हणतात तसं. आता हे वर्णन कसं करावं. देह झाला चंदनाचा म्हणावं की तुकाराम महाराज म्हणतात तसं उरलो उपकारापुरता. हे सांगणं हे म्हणजे हे शब्द खरंच कमी पडतात. आणि नुसतंच संत वाङ्मय नाही तर अनेक साहित्यिकांनी पण या अशा अलौकिक व्यक्तींचं वर्णन किंवा त्यांचे दाखले दिलेत की कोणाला आपण असं अलौकिक व्यक्तिमत्व म्हणावं. आणि त्याचा एक दाखला प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. ते खूप फेमस पत्र आहे. त्यांच्या एका कुटुंबातील व्यक्तींना त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. तर त्यातल्या 2 ओळी आईंसाठी खरंच साजेश आहेत. त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांनी असं म्हटलंय की जीवनाच्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर सोने होते, नाही तर शुद्ध माती. दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार ज्या लोकांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान आणि ते खरे जीवनाला अर्थ देतात. आणि मला असं वाटतं की आपल्या सद्गुरू माऊली त्या खरंच त्या भाग्यवान लोकांपैकी एक असाव्या. याचं वर्णन आपले काही साधक कवी आहेत त्यांनी पण काही वर्णन केले, ते पण मी थोडक्यात सांगतो. आपल्याला वेळ कमी आहे. आपले साधक बंधू अनिल वामोरकर दादा त्यांनी लिहिलेल्या एक कवितेमध्ये ते असं म्हणतात, धरावे चरण या पुरुषोत्तमाचे न होई येरझार इति ध्यानम. प्रपंच आणि परमार्थ हे शिवधनुष्य लिलेया पेलून साधने उंची गाठली अध्यात्माची. नामदिधान झाले जगत जननी म्हणून. अजून एक नवीन यंग कवी आहेत प्रशांत मिरजकर. ते आपल्या हे जे भाव मंदिर आहे त्याच्याबद्दल त्यांनी असं लिहिलंय, क्या लिखूं इस भाव मंदिर के बारे में जहां साक्षात ईश्वर का एहसास होता है मुझे. क्या लिखूं इस भाव मंदिर के बारे में माँ खुद गोद में लिए खिला रही है मुझे. क्या लिखूं इस भाव मंदिर के बारे में हंस स्वरूप कमलासन पर बैठी ओम मालती माँ दिख रही है मुझे. मला असं वाटतं की आईच्या जीवनातले हे असे अनेक साक्षी आहेत. त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये काही महत्त्वाचे साक्षीदार आहेत आणि महत्त्वाचे लोक आहेत ज्यांचा उल्लेख करणं या ठिकाणी मला जरुरी वाटतं. कारण त्यांच्यामुळे आज आपल्याला आईंची बऱ्याच गोष्टी मिळाल्या, आई मिळाल्या. त्यात त्यांचे सर्वप्रथम मी उल्लेख करीन त्यांचे पती माझे आजोबा गणेश हरिबाळ. त्याच्यानंतर दादा माणकापुरे. आपण इथे फोटोग्राफी एक्झिबिशन केलं आहे, ते सगळ्यांनी जरूर बघावं.
आणि त्यांच्यामुळे आज आपण ही सगळी त्यांचे फोटोग्राफ्स, आज एवढे जुने फोटोग्राफ म्हणजे आपल्याला कल्पना देतात की काय आईची साधना होती आणि कशा आई त्यावेळी राहत होत्या, त्यांच्यामुळे हे मिळालं. खरंच त्यांचे आभार. असे अनेक लोक आहेत. अर्थातच त्यांचे गुरु शिवानंद स्वामी, त्याच्यानंतर श्रद्धानंद स्वामी, त्यांना आईला त्या मुली म्हणत होत्या. असे अनेक संत किंवा ठाकूरजी आणि त्रिलोकीनाथ शर्माजी की ज्यांनी त्यांच्यामुळे हे पुस्तक प्रकाशित झालं आणि तो खरं एक अलौकिक अनुभव असं मी म्हणेन. तर असे अनेक संत आणि अनेक साधक या संपूर्ण 100 वर्षाच्या प्रवासात आईंच्या जीवनामध्ये आले. आई ॲक्च्युली प्रसिद्धीपासून खूप दूर राहिली आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी आज तुम्हाला एक जो व्हिडिओ दाखवणार आहे तो आमच्या घरामध्ये शूट केलेला आहे, पण त्याच्या आधी थोडीशी बॅकग्राऊंड देतो की 2006च्या सुमारास म्हणजे कसं सद्गुरूंनी एकदा ठरवलं की ते त्यांचा निर्णय कसं वर्क होतो ह्याचं एक उदाहरण. आणि मला वाटतं हे काही नवीन सांगत नाही मी, प्रत्येकाने आपल्या एक स्वतंत्र अनुभवलं आहे की त्यांच्या मनात आलं तर ते होतं. आणि बरेच साधक आणि म्हणजे मी किंवा अनेक साधकांनी त्यांना नेहमी म्हणायचं की तुम्ही प्रसिद्धीपासून काय येता, तुम्ही आणखीन हा प्रसाद वाटला पाहिजे. आणि आईंनी कधीच त्याला हे दिलं नाही, कारण त्या प्रसिद्धीबद्दल कधीही त्या हे नव्हत्या. पण माहीत नाही का त्यांचा संकल्प 2006च्या सुमारास 3 गोष्टी घडल्या आणि त्या आईंच्या संकल्पामुळे घडल्या. सर्वप्रथम असं झालं की वेबसाईटला त्यांनी हो म्हटलं, म्हणजे वेबसाईटची माहिती दिली त्यांना. आणि जे दिवाकर घैसास आहेत त्यांचे सुपुत्र आमोद घैसास, त्यांनी त्यांच्या मदतीने आपण वेबसाईट बनवली. त्याच्यानंतर कसं माहीत नाही, महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकांचा फोन आला आणि ते म्हणाले आम्ही एक सगुण आणि निर्गुण असं एक सदर सादर करतोय. मला वाटतं ते अजूनही महाराष्ट्र टाइम्समध्ये छापलं जात आहे. तर त्याच्यात सर्वप्रथम लेख आम्हाला ओम मालती देवींचा घ्यायचा आहे आणि तिथपासून आम्हाला सुरुवात करायची. आणि त्याच्यानंतर ते बरेच वर्ष हे सदर येत होतं. मला वाटतं 1.5 ते 2 वर्ष ते सदर येत होतं. आई लेख पाठवायच्या लिहून, आम्ही ते एडिट करून यायचं. आणि त्याचं एक पुस्तक पण आहे, हृदयस्पर्शी म्हणून, त्याचं पुस्तक पण झालं. तर हा आईंचा संकल्प होता असं मला वाटतं. आणि जेव्हा आम्ही म्हटलं की आईंना विचारलं की आपण TV वर पण जाऊया, TV वरती पण आपण देऊया, तेव्हा त्यालाही आईनी परवानगी दिली. आणि मला आठवते की मी औरंगाबादमध्ये काम करत होतो आणि मी कोणाशी तरी तपोवनामध्ये चर्चा करत होतो याविषयी की हे कसं करायचं, कारण आपण कोणाला ओळखत नाही आणि कसं द्यावं. तर माझ्या शेजारी एक भिरूड म्हणून तिथलेच लोकल होते, ते सगळं ऐकत होते की यांचं काहीतरी चालू आहे, कोणतरी गुरु आहेत आणि चांगली व्यक्ती आहे आणि त्यांना काहीतरी प्रयत्न. ते जेवताना माझ्याबरोबरच बसले होते आणि ते म्हणाले हे काय झालं, काय तुझं बोलतोयस. तर मी त्यांना सगळी कल्पना दिली की असं आहे, आम्हाला आमच्या गुरूंचं हे द्यायचं आहे. तर ते म्हणाले मी संस्कार चॅनलमध्ये काम करत होतो आणि त्यांचे जे मालक आहेत ते माझे स्नेही आहेत. आणि पुढचं मग म्हणजे इट्स अ हिस्ट्री असं मी म्हणेन. मग आई मुंबईला आले आणि तेव्हासुद्धा वेस्टर्न आउटडोअर हे जर कोणाला माहिती असेल तर खूप प्रसिद्ध स्टुडिओ आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या कलाकारांचे रेकॉर्डिंग झाले. त्यांचे जे हेड होते ते ओक म्हणून, त्यांनी स्वतः आईंना सांगितलं की मी तुमचं रेकॉर्डिंग मी सगळं स्वतः एडिटिंग करणार. आणि अतिशय स्वस्त दरात त्यांनी करून दिलं आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या VCD बनल्या. तर हा खूप मोठा आशीर्वाद असं आहे मला असं वाटतं. आणि सर्वसामान्य जीवनामध्ये म्हणजे सर्वसामान्य जीवन जगायचं एकीकडे आणि आध्यात्मिक जे एवढे उच्च अनुभव घ्यायचे आणि त्याच्यातनं त्याचे नेमके अर्थ काढायचे. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की आईंना मी आध्यात्मिक शास्त्रज्ञ म्हणेन, कारण जे तुम्ही जे पौराणिक कथा ऐकल्यात, आपण अनेक कथा ऐकतो त्याच्यावरती निरूपण असतं, त्याची माहिती देतात. पण हा एक जो व्हिडिओ आहे हा मला म्हणजे असं ठरलं की एक जन्मशताब्दीनिमित्त आपण एक व्हिडिओ बनवूया. आणि मग चर्चा झाली आणि मग असं ठरलं की आपण कुठली तरी एक क्लिप बनवूया स्पेशल. आणि मग मला वाटलं की जे ऑलरेडी लोकांनी बघितले ते कसं करावं, म्हणून मी ब्राउज करत होतो आणि हा व्हिडिओ मिळाला. तर मी त्याच्यातली उत्सुकता घालवत नाही, पण कृष्ण जन्मावरती हा व्हिडिओ आहे. आणि कृष्ण जन्म म्हणजे काय आणि कृष्ण अवतार म्हणजे काय याचा नेमका अर्थ, म्हणजे आपण एक पौराणिक कथा ऐकलेली आहे की वासुदेव कसा गेला आणि ते सगळं पूर्ण आपल्याला कथा माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. पण आईंनी त्याच्यातलं कसं अर्थ काढला आणि तो या व्हिडिओमध्ये आहे, तो आपण आता बघूया. पण नुसतं तेवढंच नाही तर त्यामध्ये
सगुण आणि निर्गुण या दोन्ही उपासना कशा कराव्या. म्हणजे त्यातली एक गंमत अशी आहे की मी ती व्हिडिओ बनवताना मला ती समजली की हा पहिला व्हिडिओ जो आईने कृष्ण जन्माबद्दल बोलला तो 24 डिसेंबर 2006चा आहे. त्यानंतर आई सगुण उपासना करतानाचा व्हिडिओ आहे तो 25 डिसेंबरचा आहे. आणि मग निर्गुण उपासनाचा एक व्हिडिओ आहे तो 26 डिसेंबरचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यातला संदर्भ समजेल की मी हे काय सांगतोय. त्या व्हिडिओमध्ये आईने एक दिल्लीच्या तिच्या व्हिजिटबद्दलचा एक संदर्भ दिला आहे. म्हणजे कृष्ण जन्म, दिल्लीची व्हिजिट आणि सगुण निर्गुण उपासना ह्याचं कसं याच्यामधनं काय बोध होतो ते आपण आता त्या व्हिडिओमधनं बघूया. खूप चढले पाहिजे अगदी थकायला सापडत नाही आता आपल्याला. तर एक लहान मुलगा बसला होता तिथं अशा पाय अगदी कृष्णासारखा आणि म्हटलं कसा बसला श्रीकृष्णासारखा. ते ह्याच्यात नगरीत चाललेलं विचारू का. म्हटलं मला गोकुळात जायचं. हो गोकुळात जायचं रे. कुठं असेल गोकुळ. पण तुम्ही जाताय ना तिथं जरा मागणं जाऊन वर जवळ तिथं गोकुळ आहे. पहिलं गोकुळ आहे जातो. आणि हसरा असा मोह कसा. आणि मग काय करायचं मग त्याला हात जोडले गेलीवर आणि गेलीवर सापडलं असे जुनी छपरं दरवाजे जरा काही शेण बिन पडलेलं असं घाणत होतं. म्हणजे जरा मग काही वाडे मोठे खूप असे. मग नंदाचा वाडा बघितला मोठा. असं सगळं बघितलं तिथं. आणि म्हटलं कुठं कृष्णात ठेवला असेल. तर ती नंद यशोला बोलतायत काहीतरी असं. आणि वाडा आहे आणि ती टाक घुसवते म्हणजे ती यशोदा अशा वेळेचं वाटतं मला. एवढा हंडा आहे आणि ती बसून अंगणात चौक आहे उघडच आहे. त्याच्यात ती खांबाला येऊन घुसवती आणि एक लहान मुलगा असा पालथा पडून ते लोणी बघतोय आणि ते असं घुसवतो करून बोलते म्हणतात तो हात घालून खातोय असं बघतोय. कृष्णाचं नसेल बदलाम कृष्ण कोण आहे काही की असं सगळं बघता बघता ते बघितलं मी आणि सगळं जुनाट. आणि मग ते वृद्धग्रस्त तिथं आले. पंचानसले पर्णपाकार चाललं गंधविंद चालवले अत्यंत तेजस्वी आहे. ते सांगतायत की गोकुळ सगळंच खाली जाणार. आता श्रीकृष्णाचा अवतार व्हायचा आहे तो गोकुळच खाली जाणार. गोपी गोकुळ हे खाली जाणार. पृथ्वी तलाव जाणार आणि जसेच्या तसे पुन्हा परत येतील. आणि मग म्हणजे कृष्ण कुणाच्या पोटी येणार म्हणजे विष्णू कुणाच्या पोटी येणार म्हणे ते कुणीच पोटी येणार नाही असं ते सांगते. आणि अनेक का बोलत आहेत मला सगळं नीट कळत नाही. ते घरात मोठ्या चुरी जळत आहे कुठं काही असं आपलं बघितलं मी. आणि म्हटलं हे गोकुळ. तर गो आणि कुळ याचा मला काय संदर्भ द्यायला. तर गो म्हणजे गाईचं एक वस्ती असलेले स्वच्छ पण ते घर. आणि कुळ म्हणजे जन्म मरणाच्या चक्करमध्ये आता हा इथले हे लोक सगळे खाली येणार. तर सगळे हे ज्ञानी आहेत का असं मी त्या ह्यानं नमस्कार केला. म्हणतो मला असा एक प्रश्न म्हणजे सगळे ज्ञानी असतील का. तर त्यांना ज्ञानाची आवश्यकता नाही. ते स्वतः ज्ञानाचे प्रतीक आहेत. ज्ञानाचे अधिकारी आहेत. हे सगळे ज्ञानाचे अधिकारी आहेत. हे सगळं पूर्ण आहेत. आणि हेच अवतार घेतले म्हणजे अडाणी होणार अज्ञानी होणार आणि त्यांना कोणीतरी शिकवणार आणि ते शिकणार आणि ते काही आपलं कार्य करून येणार. त्याच्यासाठी आधी श्रीकृष्ण जन्माचं हे आहे. तर कुठे येणार श्रीकृष्ण म्हणतो मी त्यांना तो गोकुळात येणार.
गोकुळ कसं आहे ते म्हणाले, आता पाहिलं ती गोकुळ आहे आणि इथनंच हे देवघून लोक जाणार असं ते मला सांगितलं. आणि नंतर पडीक घरं गेलो सगळे. तर म्हटलं त्यावेळेचं गोकुळ बघितलं आपण, पण खरं स्वर्गातनं जो आला कृष्ण तो कुठं आला आणि तो कसा आला असेल. पण मी आणि वर जाऊन कुठतरी बघायचं. तर बघायचं तर तिथं मला असं काही साकार काहीच दिसलं नाही, काहीच दिसलं नाही. पण एक असा मोठा सूर्य दिसला, पृथ्वीवरच्यावर असा मोठा, असा एवढा सूर्य दिसत नाही. असाच नाही एक सूर्याचा लहान गोल असा खाली आला, असा खाली येता 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 तो पृथ्वी तलावर निघाला आहे. आणि ते किती वर्ष येतोच आहे तो. मला काही तो हे होत नाही आहे, मला समजत नाही आहे. पृथ्वी तलावर जातो तो सूर्य त्यातनं निघालेला. आणि मग तो वरचा सूर्याचा एवढा हे वकार होता, तो असा 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 कमी झाला आणि त्यातनं एक सूर्य तो बाहेर पडून तो खाली आला, असं मला सगळं दिसतं आहे. आणि ते बघत असताना मला असा हे झालं की आता कृष्ण जन्माची आपल्याला हे होणार, ज्ञान होणार आपल्याला. मग आता कृष्ण कुणाच्या पोटात जातो, तर ती मुलगी बघितली मी मारली आणि ती सरकवरनं वर गेली, ती पण मी बघितली. आणि मग कड्या कुरपण निघाल्या होत्या, त्या लगेच आहे तशा लागल्या. आणि त्या कवसांनी ती मारली जेव्हा, ती म्हणते तुझा हे गोकुळात नांदतोय, तुझा बाई गोकुळात नांदतो असे ती सांगते. मुलगी कशी झाली, म्हणजे उडी मारतोस ना तो तो दादा तो मेला आणि तुझा बाई गोकुळात नांदतो म्हणते ती. तर म्हणतो हिला कसा सांगितलं गेलं असं मला प्रमाणात हे कशा तिने सांगितलं, सोडून केलं होतं ते त्याच्या जगासाठी. आणि एवढी लहान मुलगी कशी सांगते असं वाटलं मारतं. तर ती अशी भव्य अशी नुसती शक्ती निर्माण झाली की तिची फूट उंचीवर अशी शक्ती निर्माण झाली. आणि आदर्शला म्हटलं अच्छा म्हणजे ही शक्ती ही मुलगी नव्हे. आणि मुलीला धुपतो मारते की मेली नाही, मेली नाही की वर घेतली शक्तीच आहे नुसती. त्याला मारलेलं दिसलं ते शरीर दिसलं, शरीर नाही मेलं तिचं, ती शक्ती. मग ही पण कृष्णाला मदत करेल असं काहीतरी माझ्या डोक्यात. आणि मग मी बघितलं ते एकदम ते उपकारावासात आहेत आणि देवकीचं पोट मोठं दिसतंय, पण कृष्ण त्यात नाही. आणि कृष्ण रडले असं कुठंही नाही. कृष्ण जन्माला आला मग हृदय गावा झाला असं कुठल्याही कृष्णाच्या त्याच्यात कुठेही नाही आहे. आणि असं असून हे विद्वान लोक का संशोधन घेत नाही, का हे सांगत नाही की कुठेही नाही आहे. कारण तो तसा जन्म तो पोटातच नव्हता, तो योनीतून जन्म नाही आहे तो प्रगतच झाला आहे एकदम. आणि मग तिचं पोट कमी झालं, सगळं हेच होतं, तिला सगळं जाणवत होतं, बाकी सगळं गरबाचं. आणि हा नव्हता पण. आणि मग त्याचा तो एकदम मोठा झाला मला गोकुळात नेऊन ठेवावा. तर मग यशोदा आणि यशोदा नाही गं वडील त्याचे कृष्णाचे वडील वसुदेव देवकीना देवकीने का त्याची पूजा केली नाही, का त्याला नमस्कार केला नाही, ते कसे नाही समजले असं म्हणायला सारखं अजूनही कोड वाटतं. आणि ते अजून माझं सुटलं नाही. परवा एक ब्रह्मदेवाचं सुटलं म्हणून मी ब्रह्मदेवाच्या मागे लागले. ब्रह्मदेवाने सांगितलं का पूजा मी करून घेतली, मला कोणाचा शाप नाही. बायको काही म्हणाली पत्नी असं काही नाही आहे. मी म्हणतो तेच आहे की त्यावेळची पत्नी तुम्हाला शाप देते की तुमची पूजा कोण करणार नाही आणि तुम्ही ते स्वीकारता आणि तसं लोक मानतात आत्तापर्यंत. हे माझ्यासुद्धा पत्र नव्हतं म्हणून माझ्या डोक्यात आता 8-10 वर्ष कोडं होतं की तुमची पूजा करायची. प्रत्यक्ष तुम्ही ही सृष्टी निर्माण केली. तर ते म्हणजे मी अभ्यास केला पूजेचा आणि कुणी नाही. मी जो मनुष्य जन्माला घातला तेव्हा माझा हेतू काय होता, तर मनुष्य जन्म श्रेष्ठ का, तर त्याला पूर्ण बुद्धी दिली होती. तर ती बुद्धी घेऊन त्यानं खूप जीव दे, आनंद, राज्य मिळवू दे, उपभोग घेऊ दे, खाऊ दे, पिऊ दे, लिहू दे, काही कसा प्रसन्न होऊ दे,
देवाचा साक्षात्कार करून घेऊ दे, कारण त्याला बुद्धी आहे. आणि इतकं करून केलं आणि त्यानं पुन्हा माझ्याकडे यायचं, हे सगळे भोग घ्यायचे, पण येण्याचा रस्ता माझा सोडायचा नाही त्याने. म्हणजे पुन्हा माझ्यात तो मिळवायचा. तर ते पसरतच चालले, ते कोणी आलंच नाही. मग आता इतकं झालं की जनावरसारखी माणसं वागायला, त्यांना त्या माणसाची क्षमता जी मी दिली होती ती विभागली गेली. मग त्यांची शक्ती, युक्ती, बुद्धी सगळी क्षीण झाली. आणि आता मग त्यांच्याकडनं पूजा करून घ्यायची. मला हे नाही, मी पूजा नाकारली आहे, बाकी काही नाही. मला पूजा करून घ्यायची, माझा हेतू पूर्ण नाही झाला, म्हणून मला ती नको, पूजा नको असं म्हणून मी नाकारली, माझं पूजा नको असं त्यांनी मला सांगितलं. ब्रह्मदेवानी ते मला कोडं सुटलं. म्हणजे हे कोडं म्हणजे काय, अज्ञानात आले म्हणून कोणतात देवाची लीला होती, अमकं होतं टमकं होतं, ते काही मला इतकं हे नाही. कृष्ण गिला वैश्वासनं स्वाभाविक होतं, पण तो मुलगा तितका गोडवा होता त्याला, ते स्वाभाविक वाटतं. रडले लोक, आडवे पडले रथापुढं, जाऊ नको म्हणजे. तर तेव्हा मग उद्धव म्हणाला, उद्धवाला वाटतं की माझ्यासारखा भक्तच नाही याचा, श्रीकृष्णाचा भक्त म्हणजे मीच. उद्धवानं तपश्चर्या खूप केली होती ना, तर तो म्हणाला, कृष्णाने ओळखलं की याला अगदी अहंकार खूप झाला आहे, म्हणजे माझ्या कोणी कृष्ण भक्त नाही असा याला अहंकार झाला आहे. तर म्हणतो, काय त्या गोपी रडल्या तुला बघून, तुला ते समजल्याच नाही, एवढ्या तू त्यांचं वर्णन करतो, त्यांचं कौतुक करतो चालू. हो म्हणतो, त्या अज्ञानीच आहे, तर तू जाऊन त्यांचं सांत्वन करून ये. त्यांना दुःख होतं आहे, बरोबर आहे, तर तू जाऊन सांत्वन करून ये, तुला वाटतं ना. मला काय वाटत नाही. मग तू मग ठीक आहे, तू काय जाणार, तू साधा जाईन म्हणतो मी. आणि आता त्यांना द्यायला म्हणतो जातो, तर ते सगळं उठच होतं ना. ते म्हणतात, ते मी मला तिथेच कवे केली ना, उरले कोठे मला या गोपींचे, आरासी का कुशल सांगण्या श्रीकृष्णाचे, ध्यान कराया उरले कोठे मन या गोपींचे. असं त्यांनी त्याला उद्धवाला प्रश्न विचारला. तर तो आश्चर्यचकित होतो. आणि मग त्याचा गर्वहरण होतो. कृष्णाजी म्हणतो, बरं तू का पाठवतोस खरं, आणि माझा गर्व हे झाला, तेव्हा खूप पोचलेल्यात वगैरे अशा त्या कथा आहेत. तर ते मला असं म्हणते की कृष्ण हा जन्म घेतलेला नाही, म्हणजे प्रगतच झाला आहे. तो देवकीच्या पोटात नव्हता, आणि त्याच्या पुढं आता त्यांना जे निदान घेतलं, त्यांना ते हे लागलं काहीतरी, म्हणजे आहे ते बाण लागला, आणि मग त्यानं ते भांड्याचा बांधा लागला, तो गेला. तर तसंही मला वाटत नाही. जेव्हा सगळं कार्य झालं तेव्हा तो जाऊन असा झाडात टिकून बसला आहे, आणि पण त्यानं काय ह्याच्यात विलीन कशात व्हायचं होतं त्याला, पण शरीरातनं बाहेर नाही गेला. असं मला सगळं ते दिसलं. म्हणजे तसा जन्म दिसला नाही, ते पाहिजे हलवतात, आणि ते काहीच दिसलं नाही. मला सगळा भास आहे त्यांचा तो. पण प्रत्यक्ष जो विष्णूनं लावता घेतला, तर विष्णूची इतकी ही नाही आहे तशी, जन्म घेतला नामकरण असं मला सगळं समजावून सांगितलं. दिसलं पतीला आलं. आणि मग मला असं झालं की नंद विष्णूने कसे अंधारात सांगितले असं मला वाटलं. म्हणजे लोक म्हणतात ती लीला होती कृष्णाची, मला काय पटत नाही. ते नाही, त्यांना कसं उमटलं नाही माहिती. इतका मोठा कसा होतो, यमनिष्ठ पाणी दूर होतं, तिथं सोडून येतो, त्या मुलीला घेऊन येतो, ती वीज असते, मग ती वर जाते वगैरे होतं. तोपर्यंत ते दारं उघडतात, कुरपं निघतात. म्हणजे इतकं सगळं झाल्यानंतर त्यांचं कुठं असा उल्लेख नाही आहे की त्यांनी कृष्णाला खूप मानलं आहे, त्याची पूजा केली आहे, असं कुठं हे नाही आहे. बांधायचं ऐकत नाही, बांधून घालतात त्याला, उकळीला बांधते त्याला, असं सगळं वर्णन आहे ना, हे मग पटत नाही असं. आणि हा प्रश्न मी माझ्या मनात 15 दिवस ठेवला होता की मला याचं उत्तर हवं आहे. तर तेवढे उत्तर मिळालेलं आहे ते बरोबर आहे.
सातत्याने उत्तराची आवश्यकता नाही आहे. कुणाला म्हणजे पटलं आहे त्यांना ते आपल्या हातात सोडून पाहिजे, कारण जग पटवून घेणार नाही. जगाची ती नाही आहे. मग मी काही जास्त कुणात बोलले नाही, पण हे सगळं बघितलं मी. आणि कृष्णाला ते पार लागला आणि खरोखर सगळं हे कहाण्या नसते की त्यात मागणं. आणि त्याच्यानंतरही पुष्कळ गोष्टी अशा त्यांनी हे केले. तर कृष्णाला जर गोपीचा लोभ होत असता तो एकदा तरी आला एका गोकुळात पुन्हा, कधी गेला नाही तो गोकुळाला. एकदा तो निघाला, तो कधी गेला नाही. आणि गोपी पण तिथल्याच होत्या ना, त्याच्या घरच्याच आलेल्या. त्यांना कधी रोग झाला नाही की राजघराण्यात जाऊन कृष्ण गादीवर बसलाय आणि त्याला गवळी जाऊन काय बिलगतायत किंवा हार घातले किंवा भेटले, काही कुठवले नाही. याचा अर्थ त्यांचं केवळ हेच होतं, नाटकच होतं जगासाठी. सगळेच आलेले असं मी म्हणते. असं नाही की ते गोपी म्हणजे वेड्या होत्या आणि ते कृष्ण गेल्यावरती वेड्या झाल्या आणि ते विश्वत पडल्या नमकं असं. तर मला असं झालं होतं की मी पहिल्यांदा यायला गेले ऋषिकेशला. इथनं म्हणजे महाराष्ट्रात येऊन पहिल्यांदा गेल्या ऋषिकेशला गेले. येणारच नाही आता आई पुन्हा कधी म्हणून खूप लोक रडले होते. आणि मलाही वाटलं एवढा पैसा खर्च करून मी कशाला यायचे पुन्हा ऋषिकेशला, शक्य नाही. पण मला जाणं जेव्हा झालं तेव्हा तिथं लोकांना खूप आनंद आला. आणि तिथनं जे पहिल्यांदा परत निघाले ते लोक खूप असे रडले बिडले, खूप लोकांना हे वाटतं. तर तेव्हा एकजण काय म्हणला की मी मेरठला थांबवून घेतलं. असं त्याने गाडी अडवली की नाही आता माताजी 2-3 दिन रखेंगे हमने आपको. तर ते फिर दुबारा मी म्हटलं माझ्याबरोबर माणसं खूप आहेत आणि मी 70 जण गेलो होतो पहिल्यांदा. तर खूप माणसं आहेत, आता नको. मी हे दिल्लीत जाते आणि परत मेरठचे काही लांब नाही आहे मेरठ, मी येईन मागणं. ते म्हणले आपके ही है जो बच्ची है तो हमारे भाई बहन है ना. तो माता जी सबको हम बुला के आए हैं, सबको निमंत्रित किया है. मग काय बोलणार मी. तर मग माझी गाडी 4 मी थांबले होते आणि तिथनं मग सगळे गेले, कारण मग दिल्लीला गेले, पुन्हा जायचे होते ना ते. आणि महाराज त्यांच्याहून घेतलं. 90 वर्षाचे त्यांचे वडील होते. तो बोले माता जी आप आए तो 2 दिन रुके, मैं आपको फल छू के ये करता हूँ. ये बूढ़ा आपको कह रहा है 2 दिन रुकिए. और मेरा घर में पवित्र 30 लोकांनी दीक्षा घेतली. 30 लोकांनी आणि सगळे 8 मुलं होते ना, त्यांची मुलं मुलांची मुलं आणि त्यांनी घेतलं होतं कोणाकडे. ते 90 वर्षाचे होते त्यावेळेला. तर त्यांनी मला आग्रह आणि मग याला सांगितलं की तू पूर्ण तो तेव्हा निरोप दिला की घेऊन जाता येईना. तर हा मनाने आला आणि 1-2 बसून. तर सगळ्यांनी कोण रडले लोक केलं. आणि देवी दोटं तर रोडायचं काही गटाराकडे उभारून असा तर तो उभा राहिला होता. त्यांनी मान काय वर केली. तर म्हणणं म्हणाला देवी जी हम निकल रहे आणि निकल क्या रहे, मेरे प्राण ले जाइए, मुझे जिंदा रहना नहीं है. मेरा आत्मघात करने की इच्छा नहीं कर, मेरे पिताजी पुराने हैं और शायद मैं नहीं मरूँगा. तो ऐसा माता जी को बोलिए कि पूरा प्राण ले जाइए ताकि मुझे दुख ना हो, असं म्हणा. तो हाथ रडायला मुलगा म्हणाला माता जी आज मैं अक्रूर हो गया, अक्रूर. मैं बहुत क्रूरा से अक्रूर ने क्रूर हो गया. तो भाई अभी रुकेंगे क्या, अभी 2-4 दिन आपको रुकने का मन है क्या. तो हम 2-4 दिन रुकेंगे फिर बाद में ले जाएंगे. मुल्ला 4 दिन रहेंगे तो और हालत ख़राब होगी, और लोग आएंगे और ज़्यादा रोएंगे. अभी 30-40 रो रहे, तभी 100 रो रहे. तो आप चलिए मन पक्का करके. तो रडायचा मुन्ना इसका त्या दुःख झालं बघून त्या लोकांची आर्गत हे सगळं ते बघा मिळाला लोकांना. तर मी म्हटलं की हा अनुभव कृष्णाचा होता. तो जाताना काय वाटलं तो मला दिला लोकांनी.
सबण आजं गाव रडत होतं. सबटलं दोन तर्फा लोक बाबते गाव संपत सगळं याला भयंकर हे झालं. दिदीसने घ्यायला आले ते ना, त्यांना फार वाईट वाटलं की मिरजाची भक्ती आंबी नाही करत पाया मटाली. आणि मग आवडत मला आकर्षण नाही करतात. मूर्तीचं आकर्षण नाही मला आश्चर्यमध्ये. मला आकर्षण आता एक हिरवंगार झाड दिसलं तर हा कृष्ण. आकर्षण शक्ती विश्वातली कुठंही असू दे, मुंग्या मुंगळे ते पाटेकडे म्हणतात, झुरळ म्हणतात, ज्या गोष्टीचं तुम्हाला एक क्षण आकर्षण वाटेल तो कृष्ण आहे. असा कृष्ण सगळं व्याप्त बघते मी. मला मूर्तीत कृष्णाचं ज्ञान आहे. विष्णूच्या ऐकतो पण कृष्णाच्या ऐक नाही मला. ती मुरली वाजवतो ते मला कृष्णाचं सगळ्यांना आकर्षण नाही मूर्तीचं. मला मूर्तीचं अजिबात आकर्षण नाही कृष्ण. त्याला मी सांगितलं आहे मला यार तू इतके थाई आहेस की एक एक गोष्ट एखादं साधं रोपटं त्याला असे 2-4 फुलं जर लागली तर इतकी आकर्षित करतात. हा तू आहेस ना. आकर्षण विलक्षण आकर्षण शक्ती हे तुझं रूप आहे. तुझा रूप कुठं तो अरूप आहे. म्हटलं तर अरूप आहे आणि म्हटलं तर जगभर जर तुझं रूप व्याप्त झाले कुठं असे डागाच नाही. अशा रूपानं त्याचं दर्शन घे. फुलाचा सुवास फुलं असं जे काय आकर्षण आहे तो कृष्ण असं म्हणजे. हा व्हिडिओ आपण तपोवनाला रिक्वेस्ट करून आपण सर्क्युलेट पण करूया. तर हा असा अलौकिक अनुभव आहे. म्हणजे जी व्यक्ती मी म्हणेन की निर्गुणाच्याही पलीकडे गेली आहे ती व्यक्ती एखाद्या घरामध्ये येऊन पूजा करते आणि ती पूजा कशी करायची आणि ध्यानमार्ग कसे दाखवते हे खरंच म्हणजे अलौकिक आहे असं मला वाटतं. आणि असे सद्गुरू आपल्याला लाभले हे आपलं खरंच भाग्य आहे.